साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. शेताची मशागत करून झाली, बी उत्तम पेरलं, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोरानं वर आलं, तरी काम झालं असं नाही. कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढलं तरी त्याचा नाश दोन कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरढोरं शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरं म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसं होईल. यांपैकी पहिलं कारण थोडं स्थूल आहे, तर दुसरं थोडं सूक्ष्म आहे. शेतात गुरढोरं शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजतं आणि त्यांना हाकलताही येतं. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईनं पाहावं लागेल. शेताला कुंपण घालून ढोरं आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख, शेण, औषधं वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावं लागतं. म्हणजेच एकसारखं शेतावर लक्ष ठेवावं लागतं. हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकानं अत्यंत काळजीनं वागणं जरूर आहे. शेताचं रक्षण व्हावं म्हणून जसं कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणालाच जर खतपाणी मिळालं तर कुंपणच शेत खाऊन टाकतं. तसं न होईल इतक्या बेतानं संसाराला खतपाणी घालावं. शेताला कीड लागली की काय हे जसं बारकाईनं पाहावं लागतं, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडं बारकाईनं लक्ष असावं. अशा सावधगिरीने वागलं तर पीक हातात येईपर्यंतचं काम झालं. पण पीक हातात आलं, आता काय काळजीचं कारण, असं म्हणून भागणार नाही. पीक हातात आलं तरी त्याची झोडणी झाली पाहिजे. पुढे दाणे दास्तानात जपून ठेवले पाहिजेत, नाहीतर उंदीर, घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढले पाहिजे. कांडताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेतानं ते काढले पाहिजे. अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागलं पाहिजे, तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आले अशा भ्रमाने वागले तर प्रगती थांबेल. अशी उदाहरणं फार आढळतात. म्हणून अतिशय सावधगिरीने वागावं. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावं लागणार, पण त्यानं फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिलं पाहिजे आणि आपल्याला नको तेवढंच गळून पडलं पाहिजे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.